रिसोड पोलीस स्टेशनचे गणपतीचे विसर्जन उत्साहात टाळमृदंगाच्या गजराने गणरायाला निरोप. रिसोड रिसोड पोलीस स्टेशनमधील स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन दिनांक 9 सप्टेंबर रोजी उत्साहात सायंकाळी 6 वाजता संपन्न झाले. यावेळी वडजी येथील भजनी मंडळाने टाळमृदंगाच्या गजराने विसर्जनाला आगळीवेगळी रंगत आणली. दरवर्षीप्रमाणे येथील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या हस्ते श्रीची स्थापना यावर्षीही करण्यात आली होती. शहरातील सार्वजनिक गणपतीचे विसर्जन दिनांक 7 सप्टेंबर रोजी झाल्यानंतर आज येथील गणपतीचे विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणूक दुपारी 2 वाजता सुरू झाली. पर्यावरणपूरक पद्धतीने ज्ञानगंगा वारकरी मंडळ वडजी व बँजो या पारंपरिक वाद्यावर पोलीस व पत्रकार थिरकत या उत्सवात आनंद साजरा केला. सवड येथील कबीरकुटी समोरील विहिरीमध्ये सायंकाळी 6 वाजता विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, सौ अरुणा चव्हाण, यश चव्हाण परिवारासह विघ्नहर्त्याची आरतीमध्ये सहभाग घेतला. मिरवणुकीमध्ये सर्व पोलीस कर्मचारी वर्ग हिरव्या रंगाचा सलवार, पांढरा शुभ्र पायजामा, पांढरी टोपी या पारंपरिक पोशाख परिधान करीत सर्व पोलीस उपनिरीक्षक, जमदार, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी रिसोड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश मांदळे, शीतलकुमार धांडे, व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका उपाध्यक्ष महादेवराव घुगे उपस्थित होते. गणेश विसर्जन सुरुवातीला रिसोड पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये रिसोड पोलीस स्टेशनचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी आपल्या पत्नीसह तर रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी आपले पती पोलीस उपनिरीक्षक आघाव यांच्यासह फुगडी खेळून सदर विसर्जनामध्ये आपला आनंद साजरा केला. पोलीस स्टेशनच्या गणेश विसर्जनामध्ये सामील झालेले पोलीस गणेश भक्तांनी परिधान केलेले पोशाख हे आकर्षणाचा केंद्र